वार्षिक कला उत्सवाचं प्रदर्शन यावर्षी ऑनलाईन भरवण्यात येत आहे। 9 वर्षापासून हे उपक्रम आम्ही राबवत असतो, पण यावर्षी हे उपक्रम ऑनलाईन भरवण्यात येणार आहे, कारण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरपूर चित्र काढलेली आहेत, काही कलाकृती केलेल्या आहेत। आमचे श्री काशीनाथ वसंत आहिरे सरांनी त्यांनी योग्य मार्गदर्शन करून अनेक उपक्रम राबवलेले आहेत। चित्रकलेबरोबरच प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन वर्तमानात राहिले, मुलं आनंदित झाले आणि हे कला उत्सव यावर्षी आम्ही ऑनलाईन घेत आहोत। मी सरांना व सर्व विद्यार्थ्यांना, प्राचार्य संगीता बाफना खूप खूप शुभेच्छा देत आहे। आपण सर्वांनी हे प्रदर्शन पाहावं आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं, म्हणजे त्यांना पुढे मोटिवेटेड मिळेल। धन्यवाद। मी आर.एन. निकम, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती चांदवड। सर्वांना नमस्कार। कोविड-19च्या काळामध्ये आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत असाल, आपण व आपले कुटुंब सुरक्षित असाल। आपल्याला ज्ञात आहे, या कोविड-19मुळे विद्यार्थी आपल्या नियमित शिक्षणापासून दूर आहे आणि त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी गेल्या 9 वर्षापासून श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हरहुन्नरी कला शिक्षक श्री के.व्ही. आहिरे सर यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्याकडून व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, पेन्सिल शेडिंग चित्र किंवा इतर उपक्रम असतील किंवा कागदापासून आकाश कंदील तयार करणे, पणत्यांचं सुशोभीकरण असेल, कापडापासून मास्क तयार करणं असेल किंवा टाकाऊपासून टिकाऊ तयार करणं, अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारच्या वस्तू तयार करून घेतल्या आणि त्यातील निवडक वस्तूंचे उपक्रमांचं त्यांनी या ठिकाणी प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने YouTube चॅनलच्या माध्यमातून ठेवलेले आहे। त्या वार्षिक कला प्रदर्शनास मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सुयश चिंतितो। धन्यवाद। सुस्वागत। सन 2020-21 आपण सर्वांनी ऑनलाईन कला शिक्षण घेतले। वेगवेगळ्या कलांमुळे या कोरोना काळात आपल्या मनावर निर्माण झालेला ताण निश्चितच कमी झाला। व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात विविध कला महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात। कला आविष्कारातून सुप्त गुणांना वाव मिळतो। सौंदर्याभिरुची, कलाभिरुची, निरीक्षण क्षमता, सामाजिक विकास होतो। आत्मविश्वास व शोधक वृत्ती, नवनिर्मिती, कल्पकता वाढते। व्यक्तिमत्वाचा विकास होऊन व्यक्ती सक्षम होतो। मन एकाग्र होते, उपक्रमशीलता वाढते, अक्षरलेखन सुंदर होते। कलेद्वारे अंतर्यामी उमटलेल्या भावना कोऱ्या कागदावर, कॅनव्हासवर चित्ररूपात साकार होतात व अशा स्वयंस्फूर्तीने निर्माण झालेली कलाकृती अमूल्य असते। अशा कलाकृती निर्माण करणाऱ्याला आपण कलाकार, चित्रकार म्हणतो। आपले जीवन आनंदी, संपन्न व सुखद करण्यासाठी कला हे एक आश्रयस्थान आहे। त्यामुळे जगात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। टापटीपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा अशा गोष्टी कलेतून शिकायला मिळतात। नवनिर्मितीचा आनंद मिळतो। कला निर्मितीद्वारा व्यक्तीचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सृजनात्मक, सामाजिक, सौंदर्यात्मक आणि अवबोधनात्मक विकास होतो। या सप्तकांद्वारेच मानवाचे व्यक्तिमत्व घडत असते। औपचारिक शिक्षणामुळे जीवनाला आर्थिक सहाय्य मिळते, पण कलेच्या माध्यमातून जीवनातील आनंद लक्षात येतो। वेगवेगळे रंगरेषा हे मनाला आल्हाद देणारे असतात। निसर्गात रंगांच्या विविध छटा पाहायला मिळतात। हे रंग चित्रात कसे असतात, या संवेदना, भावना यांचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे असते। वेगवेगळे चित्र, रंगीत बटन, खडे, काच तुकडे, पक्ष्यांची पिसे, शंख, शिंपले इत्यादी जमवून यापासून शिल्प तयार करणे, यातून संचय गुण वाढतो। पक्ष्यांसाठी पानवटे, कृत्रिम घरटे, कापड व कागदापासून वस्तू तयार करणे, टाकाऊतून वस्तू निर्मिती,
मातीकामातून किल्ला व मूर्ती तयार करणे या उपक्रमातून कला विषयाच्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासात जाऊन पर्यावरणाचा अभ्यास होतो. कलाक्षेत्र भेटीतून विविध शिल्प वास्तू याची माहिती मिळते. ग्रामीण भागात आर्ट गॅलरी, आर्ट एक्झिबिशन, पेंटिंग्स, कलर टेक्निक्स हे काय असतात याची माहिती सहसा विद्यार्थ्यांना नसते. आमच्या विद्यालयात कला विभागाच्या वतीने परिपूर्ण कला विषय, कला स्पर्धा परीक्षा, कला उपक्रम यात सहभागी होण्यास मिळते. यातून स्पर्धात्मक आव्हान व आत्मविश्वास वाढतो आणि भरपूर बक्षिसे देखील मिळतात. खरोखरच एक प्रोत्साहन मिळते. गेल्या 10-11 वर्षापासून कला शिक्षक श्री के.व्ही. आयरे सरांच्या मार्गदर्शनातून एक परिपूर्ण कला शिक्षण मिळते आहे. हे आम्ही विद्यार्थी म्हणून भाग्यच मानतो. या कोरोना काळात सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि विविध छंद कला